एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे, नजरेचा जीव घेणा हा खेळही नवा ग, गवताचं घर माझं तू वादळी हवा ग. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बाकी व्हिडिओ कसा वाटला काय सगळं सांगायला लागतंय, ठीक आहे. तर जो तुम्ही व्हिडिओ पॉईंटला आहे त्याला जर बनवायचा असेल तर हे समोर तुम्हाला 2 ॲप दिसतात, ते तुमच्याकडे असणं एकदम आवश्यक आहे ना भावांनो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं, मी आहे कशाला घाबरता सांगतो की. तर तुम्ही डायरेक्ट जायचं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ठीक आहे. टेलिग्राम चॅनलवरती गेल्यानंतर आपलं पहिलं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यामध्ये क्लिक करायचं, डायरेक्ट जातं टेलिग्राम चॅनलवर, ठीक आहे. आणि जर तसं जात नसेल तर एक विषय करायची, टेलिग्रामवरती जावा, सर्च करा DSKRationYT, आपल्या चॅनल जॉईन करायचं पहिल्यांदा, ठीक आहे. ते विषय आहे जॉईन करायचं. आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला विषय काय असेल तर पिन मेसेजमध्ये ॲप्लिकेशन दिसते, पुढची प्रोसेस करा की घरून घ्या की तुम्हाला माहितीच आहे काय करायचं, ठीक आहे. आणि ॲप्लिकेशनचं नाव ज्याला माहीत नाही त्यानं कमेंट करून सांगा, म्हणजे माहीत नाही असं सांगा, आणि ज्याला माहिती त्यानं जाऊन रिप्लाय द्या त्यांना, फक्त काही विषय नाही. आणि हे VPN आहे, ह्याला आपल्या प्ले स्टोरवरती भेटते. सुपर VPN सर्च करायचं, कनेक्ट करायचं, डाउनलोड करायचं, विषय गंभीर. ओके, आता चला व्हिडिओला सुरुवात करूया. मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड करून घ्या, फक्त व्हिडिओ आहे ते घ्या, तेवढं जे सॉन्ग आहे. ओके, तर ते डाउनलोड करून घ्या. त्याचा व्हिडिओला सुरू करूया, डायरेक्ट विषय हार्ड करून टाकूया. कॅपकटला मी आता ओपन करून घेतो. ओके, नाव तुम्हाला समजलं. ओके, कमेंट करून सांगा फक्त, ज्यांना नाही समजली त्यांनी काही भाई विषय गंभीर आहे, ठीक आहे. आता एक प्रोजेक्ट त्याला डिलीट काही विषय नाही. तर आता सिम्पली करायचं तुम्हाला, डायरेक्ट न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. हां, आता काय ना हो, मटेरियल ओपन करायचं. मटेरियलमध्ये काय तुम्हाला एक फोटो नसेल दिलेला किंवा दिला पण असेल, काही विषय नाही. पण जे हे एक PNG आहे ते PNG दिलं आहे तुम्हाला, आणि मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिला आहे, ठीक आहे. ठीक आहे, याचा 100% कारण त्याची विषय गरज लागते, ठीक आहे. तर सिम्पली हा जो फोटो, सिम्पली फोटोवरती क्लिक करून हा फोटो इथं क्रिएट व्हिडिओवरती क्लिक करायचं सिम्पली, आणि फोटो इथं ॲड करून घ्यायचा, ठीक आहे. आता फोटो इथं ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, खाली रेशोवरती क्लिक करायचं, एक्सपेक्ट रेशो 9:16 रेशो सिलेक्ट करून घ्यायचा सगळ्यात पहिल्यांदा. ओकेवरती क्लिक करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, थोडंसं 2 बोटात करून थोडं मोठं करायचं, बाकी काही लई करायचं नाही, थोडं करायचं, ठीक आहे. आता सिम्पली काय करायचं, खाली एडिट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली एडिट ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून घ्यायचं, ठीक आहे. आणि आता एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे, ठीक आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ हुडकायचा हुडकायचा म्हणजे कसं, आता म्हणजे समजा की आता मी डाउनलोड करून म्हणजे तुम्हाला दिला आहे लिंक, तुम्ही कुठं डाउनलोड केला आहे काय तुमच्या ह्याच्यावर असते हो. तर तुमच्या मोबाईलमध्ये हुडका आणि त्याला सिम्पली ॲड करून घ्या. ॲडिट केलं की ते बघू शकता अशा प्रकारे दिसते, फक्त सॉन्ग येत आहे. ओके, आता जो आपला फोटो आहे तो फोटो अशा प्रकारे पुढं टाकलायचा, जेवढं आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत, ठीक आहे. पहिल्यांदा सॉन्गपर्यंत यायचा असं, आणि फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे जेवढं सॉन्ग आहे तेवढा फोटो इथपर्यंत आणून ठेवायचा, ठीक आहे. हां, ठीक आहे. तर एवढं केलं. आता एवढं केल्यानंतर काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, इथून बॅग यायचं, तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. आता इथं बघू थोडं खाली यायचं की तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे, सिम्पली खाली ओव्हरले दिसते का माझं टॅप, सिम्पली याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं, ठीक आहे. मटेरियलमधनं तोच व्हिडिओ आत्ताचा आहे, त्याला म्हणजे लिरिक्स आहे, ते लिरिक्स तुम्हाला इथे ॲड करायचं, सिम्पली ॲडिटवरती क्लिक करायचं. आता ह्याचं खालचं मागचं बॅकग्राऊंड कसं घालवायचं, ह्याला ॲट्रॅक्टिव्ह कसं करायचं ते मी सांगतो, ठीक आहे. एकदम सोपा विषय आहे. सिम्पली तुम्हाला काय करावं लागते माहिती आहे काय, तर अशा प्रकारे थोडं पुढं यायचं, थोडं असं पुढं आलं की तुम्हाला रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे, सिम्पली तर रिमूव्ह बीजीवरती क्लिक करायचं. आता तुम्हाला जर ते असली येत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन करायचं, आपलं VPN तुम्ही कनेक्ट केलं नसेल नेट कनेक्ट करून घ्या, बॅग या, नंतर ॲप्लिकेशन ओपन करा, म्हणजे होतं आहे. ओके, आता सिम्पली क्रोमा कीवरती क्लिक करायचं खाली, ठीक आहे. हे बघू शकता, हे जे 3 नंबरचं ऑप्शन, सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे विषय आहे. ओके, हे बघू शकता अशा प्रकारे थोडं खाली घेतलं की पांढरे केली सगळं जाते, आणि फक्त तुमचं जे काही राहते ते जेव्हा तुला तुझं की तरी फक्त ही राहते, ठीक आहे, लिरिक्स. बट आपल्याला फक्त लिरिक्स नाही पाहिजे, लिरिक्सच्या मागचं बॅकग्राऊंड पाहिजे. तर सिम्पली क्रोमा कीवरती परत क्लिक करायचं, थोडं खाली घ्यायचं, ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे बॅकग्राऊंड पण येतं आणि सगळाच येतं, विषय गंभीर. ओके, नाद गोळा बघू शकता अशा प्रकारे. आणि आता खाली तुम्हाला शॅडो, इंटेन्सिटी हे अशा प्रकारे थोडं याचं वाढवून घ्यायचा. इंटेन्सिटी बाई एवढं लई नाही, थोडं असं बस. हां, संपला की विषय. आता सिम्पली शॅडो जो आहे तो थोडा वाढवायचा, लई नाही बस, बाकी एवढंच करायचं, काही सुद्धा करायचं नाही जास्त. ओकेवरती क्लिक करायचं, बॅग यायचं. या व्हिडिओला काय करायचं, अशा प्रकारे 2 बोटात धरून थोडं मोठं करायचं, थोडं वरी टाकलायचं, आणि बरोबर इथं वरी ह्याच्या डोक्याच्या इथं सेट करायचं, ठीक आहे. इथं सेट केल्यानंतर साईडला क्लिक करून बॅग यायचं, अशा प्रकारे होतं एकदम विषय गंभीर. ओके, हां, तर तुम्हाला असं फक्त थोडं पुढं यायचं, आणि जिथं आपली बरोबर लिरिक्स संपते आहे ते यायचं आहे. हे का आल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हां, तर काय करायचं आहे, जे आपला खालचं सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती क्लिक करायचं. सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं थोडं पुढे यायचा, तुम्हाला बीटचं ऑप्शन, सिम्पली बीटवरती क्लिक करायचं, ॲटो जनरेटच्या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून घ्यायचा. ओके, हां, तर हे अशा प्रकारे ॲटो जनरेट होतं आहे, म्हणजे बीट जे आहे ते ॲटो पद्धतीने जनरेट होते. आता सिम्पली सगळं 0 करायचं, ठीक आहे. 0 करून सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. ओके, एवढासा विषय होते. आता फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे जिथं आपलं म्हणजे लिरिक्स संपते तिथे यायचं, बरोबर, ठीक आहे.
जिथे बरोबर लिरिक्स संपते तिथे यायचं आहे. ठीक आहे, जिथे लिरिक्स संपते बघू शकता इथं आपलं बीट मार्क पण आहे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, सॉन्गवरती क्लिक करायचं. सॉन्गवरती क्लिक करून ह्याला स्प्लिट करायचं अशा प्रकारे. ठीक आहे, ह्याला स्प्लिट केल्यानंतर हे पुढचं जे सॉन्ग आहे ते सिम्पली बीटमध्ये जायचं. आणखी एकदा पुढच्या सॉन्गवरती बीटमध्ये जायचं आहे आणि ह्याचं जी लेंथ आहे ती थोडं वाढवायचं. ठीक आहे, आणि 2 नंबरच्या ह्याच्यावरती आणून ठेवायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे होतं विषय. म्हणजे इकडे कधी 1 2 3 4 5 6 फोटो होऊन जाते. ठीक आहे, तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, बरोबर इथं आल्यानंतर आता सिम्पली इथून पण फोटोला एकदा कट करायचं आहे. ठीक आहे, इथून पहिला फोटो आपण इथून कट करूया. ठीक आहे, स्प्लिट करायचं सिम्पली अशा प्रकारे. स्प्लिट केल्यानंतर इथून पुढचं तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, सिम्पली एकदम सोपा विषय आहे. सिम्पली तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ठीक आहे, इकडं ओव्हरले. ठीक आहे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर ठीक आहे तुम्हाला एक अशा प्रकारचा PNG दिला. सिम्पली PNG ॲड करायचा. ओके, PNG ॲड केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे ह्याला एका पोटात धरायचं आणि बरोबर इथं बरोबर ॲड करायचं. थोडं छोटं करा आणि बरोबर इथं ह्याला ॲड करून घ्या. ठीक आहे, बरोबर इथे ह्याला ॲड करून घेतलं साईडला करून बॅग घ्यायचं. जी लेंथ आहे ती पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ आहे तेवढा ठेवायचा आहे. ठीक आहे, पूर्ण जेवढं सॉन्ग आहे जेवढा व्हिडिओ आहे तेवढीची लेंथ ठेवायची. एवढा असं विषय गंभीर. ओके, हां, आता मेन पार्ट इथून येते की आता इथून पुढे तुम्हाला करायचं आहे काय, ते एकदम सोपं आहे. एकदम स्टार्टिंगला यायचं आणि स्टार्टिंगला आल्यानंतर जिथं जिथं बीट मार्क आहे. आता पहिली बीट फक्त सोडून द्यायची. पहिला बीट इथं सोडून द्यायचा. आता दुसरी बीट हित आहे बघू शकता इथं. ह्या बीट पशी यायचं. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करायचं. ठीक आहे, त्याच्या पुढे बीट ओळखायची बघा, इथं एक बीट आहे. सिम्पली आज तुम्हाला बीट जर दिसत नसेल तर मग भाई तुमचा विषय अवघड आहे. तर मी तुम्हाला दाखवतो बीट कशा दिसते. ठीक आहे, बघा इथे एक बीट आहे, इथे एक बीट आहे, इथे एक बीट आहे. अशा प्रकारे बीट आहे सॉन्गला. ठीक आहे, जिथं जिथं बीट मार्क आहे तिथे यायचं आणि बरोबर फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे, जिथं जिथं बीट आहे तिथं जाऊन फोटोला स्प्लिट करून घ्या. मी सुद्धा करून घेतो लास्टपर्यंत. तर अशा प्रकारे फोटोला मी कट करून घेतलोय. आता कट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे की स्टार्टिंगला यायचं जे हे तुम्हाला ट्रान्झिशन आहे. सिम्पली ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आणि ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, तर तुम्हाला याच्यामध्ये एक हेक्झागोनल ब्लरचा जो ऑप्शन आहे. ठीक आहे, हा हेक्झागोनल झूम ब्लर, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ट्रान्झिशन. आता इकडे कलर ब्लर पण आहे, तुम्ही हे पण देऊ शकता. बट मला हे भारी वाटले म्हणून मी हे देतो. ठीक आहे, तुमच्या हिशोबाने तुम्ही कुठलं पण देऊ शकताय. सिम्पली पण थोडं खाली यायचं आणि अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं. अप्लाय टू ऑलवरती क्लिक केलं की ओकेवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे पूर्ण जेवढ्या काय आपले बीट आहेत सगळीकडे हे अप्लाय होऊन जाते. ठीक आहे, आता काय करायचं माहिती आहे का, किंवा हा इफेक्ट नसेल पाहिजे तरी तुम्ही बदलू सुद्धा शिकताय. सिम्पली त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं. स्टार्टिंगला यायचं, डोळं कॅमेरावरती यायचं आणि तुम्हाला स्वाईप लेफ्टचा जो इफेक्ट आहे हा सुद्धा भारी दिसतंय. ठीक आहे, तर हा इफेक्ट सुद्धा तुम्ही हा ट्रान्झिशन सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता. आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं, अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. अशा प्रकारे हे इफेक्ट होतात. हे इफेक्ट हा इथे येऊन जाते. ठीक आहे, ट्रान्झिशन. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, आता काय करायचं माहिती आहे काय, आपण जिथून हे PNG लावलं होतं. ठीक आहे, ही PNG वरची आता इथून पुढे जेवढे काय आपले हे आहेत म्हणजे ट्रान्झिशन, सिम्पली तुम्हाला ह्याला ट्रान्झिशन काढून टाकायचे. ठीक आहे, आता हे 1 2 3 4 5 6 हे 6 ट्रान्झिशन तुम्हाला काढायचं. सिम्पली कसं त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचे आणि इथं नॉनवरती क्लिक करायचं. ठीक आहे, ओके, अशा पद्धतीने जेवढे आपले ट्रान्झिशन आहेत ते कट केलेल्या फोटोच्या पुढचे हे सगळे ट्रान्झिशन तुम्हाला नॉनवरती क्लिक करायचे आणि ट्रान्झिशन सगळे इथले काढून टाकायचे. ठीक आहे, फक्त पुढच्या 6 फोटोंचे ओके सगळे काढचाल, सगळे नका, फक्त 6 फोटोंचे नीट लक्ष द्या. फक्त विषय मी कसा सांगतोय तेवढं. ओके, आता इथं तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, इथं तुम्हाला लावायची इफेक्ट. ठीक आहे, म्हणजे ॲनिमेशन लावायचं आहे. ॲनिमेशन लावण्यासाठी हे पुढचे 6 फोटो. ठीक आहे, आता कसं करायचं मी सांगतो. ठीक आहे, ह्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. पुढचे 6 फोटो 1 2 3 4 5 6. ठीक आहे, हे 6 1 2 3 4 5 6. ठीक आहे, पण घेतलोय मी लास्टला 6 फोटो आहेत. त्या 6व्या फोटोपासून काय करायचं, या फोटोला पहिला क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला कॉम्बोवरती क्लिक करायचं. ठीक आहे, तर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल ॲप्लिकेशनमधून बॅक यायचं, VPN कनेक्ट आहे काय बघायचं आणि विषय हार्ड करून घ्यायचा. ठीक आहे, हां, आता तुम्हाला इथे एक इफेक्ट दिसत बघू शकता. ट्रेन 1 ट्रेन 4 आणि ट्रेन 1चा 2 इफेक्ट आहे. ठीक आहे, बघू शकता खाली ट्रेन 1 एक आहे आणि थोडं वरी घेतलं की ट्रेन 2 एक आहे, सॉरी ट्रेन 4 एक आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, पहिल्यांदा ट्रेन 4 लावायचं. ठीक आहे, ट्रेन 4 लावल्यानंतर सिम्पली ओकेवरती क्लिक करायचे. ओके, ओकेवरती क्लिक केलं त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. आधी इथं ट्रेन 1 लावायचं. ठीक आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जायचं, खाली घ्यायचं आणि खाली घेतलं की तुम्हाला इथं बघू शकता ट्रेन 3चा आहे, ट्रेन 3 आहे. ठीक आहे, आणि ट्रेन 1 एक आहे, तर ते तुम्हाला ट्रेन 1 लावायचं. ठीक आहे, ट्रेन 1वरती क्लिक करायचे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पुढे हे आपले 6 फोटो आहेत. ट्रेन 4 आणि ट्रेन 2, ट्रेन 4 आणि ट्रेन 4 आणि ट्रेन 1, ट्रेन 4, ट्रेन 1 अशा पद्धतीने हे पुढच्या 6 फोटोवरती इफेक्ट लावायचे. ठीक आहे, तर चला मी लावून घेतो, तुम्हाला दाखवतो. सुद्धा मी ते इफेक्ट आहेत ॲनिमेशन लावून घेतलोय. ट्रेन 4 परत ट्रेन 1, ट्रेन 4, ट्रेन 1, ट्रेन 4, ट्रेन 1. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे मी 2 इफेक्ट ह्या 6 फोटोवर लावलेलो आहे, बघू शकता. आता याच्या पुढे काय करायचं माहिती आहे काय, एकदम सोपा विषय आहे. स्टार्टिंगला यायचं, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट ऑप्शन आहे. सिम्पली इफेक्ट ऑप्शनमध्ये क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्ट ऑप्शनमध्ये क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्ट ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन अँड क्लोजमध्ये जायचं आणि ओपन अँड क्लोजमध्ये तुम्हाला एक हॉलो ब्लरचा इफेक्ट आहे. सिम्पली हा हॉलो ब्लरचा इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता ओकेवरती क्लिक केल्यानंतर जो आपला पहिल्या फोटोची लेंथ आहे तिथपर्यंत ह्याला अशा प्रकारे ओढत घ्यायचं आणि अशा प्रकारे ह्याला ठेवायचं. ठीक आहे, एवढं असं. ओके, ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ॲडजस्टमध्ये जायचं आणि स्पीड थोडा वाढवायचा. ठीक आहे,
एवढासा स्पीड 60-61 करायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे, एवढंच आपलं होऊन जाते. आणि ह्याच्या पुढे काय करायचं माहिती आहे काय तर आता तुम्हाला यायचं डायरेक्ट दुसऱ्या फोटोपाशी. ठीक आहे, दुसऱ्या फोटो आल्यापाशी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला लवमध्ये यायचं आहे. ठीक आहे, लव नावाचा एक म्हणजे इफेक्ट आहे. ठीक आहे, तिथे यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये. आणि तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हा एक इफेक्ट दिसतोय. ठीक आहे, लो प्रोजेक्शन. सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे लावायचा आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याची साईज आहे फक्त तुम्हाला थोडी साईज वाढवायची आहे. फिल्टर जो खाली आहे फिल्टर थोडं कमी करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे साईज तुम्हाला 36 दिसते अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे करायचं आहे. बाकी विषय थोडं रोटेट करायचं लाईन थोडं. ठीक आहे, अशा प्रकारे 47 करायचं आणि ब्लर थोडं करू शकता, काही विषय नाही. ठीक आहे, थोडं ब्लर करायचं आहे, 29-28 करायचं आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ह्याची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे पूर्ण म्हणजे गोष्ट अशा प्रकारे सांगतो तुम्हाला तिथपर्यंत न्यायचं आहे. आपण जिथं PNG लावला, ठीक आहे, इमोजी PNG तिथपर्यंत त्याला घेऊन जायचं. ठीक आहे, बहुशः 20 सेकंदाच्या थोडं पुढं इथपर्यंत ठेवायचं. ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं ह्याच्या पुढं. ठीक आहे, इथपर्यंत यायचं. आपण जिथून इमोजी लावतो तिथे यायचं. सिम्पली परत तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ग्लिच नावाचा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून जाईल. ठीक आहे, ग्लिच नावाच्या इफेक्टपाशी यायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला इथं क्रोमॅटिक नावाचा इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ आहे तेवढं ठेवायची. ठीक आहे, बहुशः अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली तो ऑब्जेक्टचा ऑप्शन आहे, सिम्पली ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आणि ऑल व्हिडिओवरती सेट करायचं आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे विषय होऊन जाईल. तर इथं आपला व्हिडिओ पूर्ण पद्धतीने व्हिडिओ एडिट होऊन जाईल. आता व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे, काही सुद्धा नाही, सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचा, 100% एक्सपोर्ट करायचा आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक मेसेज करायचा. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, हां.